आज शाहू महाराजांनी प्रचंड शक्ती प्रदर्शनानं अर्ज दाखल केला गेला। कसं बघता एकूणच ज्या पद्धतीने गर्दी झाली, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दिवसेंदिवस वाढतोय आणि त्याचं प्रतीक म्हणूनच कोल्हापुरामध्ये प्रचंड लोकांची जनसमुदाय एकत्रित झाला अर्ज भरण्यासाठी। काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते, त्यांनी ही निवडणूक रयतेची ही निवडणूक आहे असा एक उल्लेख केला। कुठेतरी रयत विरुद्ध राजा अशा पद्धतीची निवडणुकीचा प्रयत्न महाविकास आघाडीचा। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी रयतेची किती सेवा केलेली आहे हे सगळ्या करवीर नगरीत आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात माहिती आहे आणि त्यामुळं असा फरक करणं एवढं सोपं नाही। तर लोकांच्यासाठी राजा काय काम करू शकतो रयतेसाठी हे इथल्या राजाने सतत दाखवलेलं आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाडायची गरज नाही, ते स्वतःच पायात पाय घालून पाडतील असं सुद्धा एकमेकांना सुपडा शाप होईल असं त्यांचं म्हणणं। मुख्यमंत्र्यांचे, शिवसेनेचे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर करताना त्यांना किती त्रास होतोय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। अद्यापही त्यांना उमेदवार जाहीर करता येत नव्हते। सिंधुदुर्गचा उमेदवार मला वाटतं सकाळपर्यंत तरी जाहीर झालेला नव्हता। सातारचा उमेदवारही आत्ता सकाळी जाहीर झाला। म्हणजे सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती आपले सातारचे उदयनराजे यांना देखील भारतीय जनता पक्षाने किती काळ तिष्ठत ठेवलं। त्यामुळे एकंदर परिस्थिती बघता परिस्थिती बरी नाही हे आता त्यांच्या ध्यानात आलं। कोल्हापूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांना 2-2 दिवस इथे कोल्हापूरमध्ये यावं, काय परिस्थिती आहे? आणखीन बऱ्याच वेळेला त्यांना इथे यावं लागेल। आता तर सुरुवात आहे, बऱ्याच वेळेला ते कोल्हापुरात दिसतील। चंद्रकांत दादांनी देखील दावा केला राज्यातल्या 48च्या 48 जागा आम्ही जिंकू। ही सगळी परिस्थिती मी मध्ये प्रश्न विचारत होतो 45 जागा जिंकल्यावर की 3 जागा आम्हाला कुठल्या सोडल्या, त्यामुळे त्या 3 जागा हुडकत सापडत नव्हत्या म्हणून आता 48 जागांचा आकडा काढलेला आहे। सांगलीचा सुटलेला नाही। 19 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत मला एबी फॉर्म येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। ठीक आहे ना, आमची अपेक्षा हीच आहे की तिथला वाद मिटावा। शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन बंडखोरी करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत घालावी आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा। शिवसेनेनं आपला उमेदवार यापूर्वी घोषित केलेला आहे। अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हाचा वापर केला जात होता, न्यायालयानं फटकारल्यानंतर आता मात्र जाहिरातीतून त्यांनी स्टेटमेंट करतायत की न्यायालयीन बाब आहे। पहिला तोच दावा केला जात होता। न्यायालयाचा आदेशच आहे त्यांना की त्यांच्या चिन्हाच्या खाली लिहावं लागणार आहे त्यांना की सबज्युडाइज आहे, न्यायालयाची बाब न्यायप्रविष्ट आहे। पण प्रफुल्ल पटेल दावा करत होते याच्या आधी की ही फक्त एकदा पेपरला फक्त ही जाहिरात द्यावी एवढंच कोर्टानं म्हणले, असा दावा आधी प्रफुल्ल पटेल वाटतं कदाचित त्यांनी निर्णय वाचला नसेल। ज्या ज्या ठिकाणी जाहिरात टीव्हीवर दिली, रेडिओवर दिली आणि वर्तमानपत्रात दिली, सर्व जाहिरातीच्या खाली हा सिम्बॉल, हे चिन्ह पक्षाचं न्यायप्रविष्ट आहे असं त्यांना लिहिण्याचं बंधन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। पण काल पण ते म्हटले की मी माघार घ्यायला मला असं वाटत नाही। त्यांच्या भाषणाचा साधारण अंदाज घेतला तुम्ही तर तुमच्या आधी पुढं काय म्हटले ते लक्षात घेतलं तर ते तसं नाही आहे। नवा चेहरा शिवसेनेनं त्या ठिकाणी दिलाय। पाहू आता काय होतं। शिवसेना आणि काँग्रेसच्या अंतर्गत चर्चेनं ते नक्की हा प्रश्न सोडवतील असा मला विश्वास आहे। काल पवार साहेबांनी साताऱ्यामध्ये यायचं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। 400 पार होतील का तडीपार होतील, काय वाटतं? 400 पार हे फार अवघड काम आहे। मला तर महाराष्ट्रात फिरताना परिस्थिती बघितली तर 200 पार होतानाही नाकीनं होईल असं मला वाटायला लागलंय। कारण महाराष्ट्रात जनता मतदानाची वाट बघते। प्रचंड प्रतिसाद विरोधी पक्षाला लोक उत्स्फूर्तपणाने देत आहेत आणि त्यामुळं परिस्थिती सत्तारूढ या राज्यातल्या युतीसाठी फारशी सोयीस्कर राहिलेली नाही। देशातले आणि राज्यातले प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले, नवे प्रश्न यांनी तयार केलेत।
अशी खात्री आता देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेत झालेली आहे. साताऱ्यात काल पवार साहेबांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहे ते उमेदवारी अर्ज दाखल केला शशिकांत शिंदे साहेबांचा. आज उमेदवारी उदयनराजेंची जाहीर झाली. खरं तर ते दिल्लीत उमेदवारीसाठी स्थान म्हणून बसायची वेळ उदयनराजेंच्यावरती आलेली. या लढतीकडे कसं बघताय? नाही, एक तर भारतीय जनता पक्षात आत्मविश्वास सातारच्या जागेबाबतीत नाही. उदयनराजेंना उमेदवारी द्यायची, बहुतेकांची न द्यावी अशीच भूमिका असावी, नाहीतर इतके दिवस उमेदवारी जाहीर करायला लागली कशी. त्यामुळं सातारच्या लढतीचा निकाल कालच लागलेला आहे. सातारामध्ये आमचे शशिकांत शिंदे प्रचंड मताने विजयी होतील, मला पूर्ण खात्री आहे. काल जे अर्ज भरताना त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोकांना निमंत्रित केलेलं प्रचंड जनसमुदाय आलेला. मला वाटतं की तिथं आमची काही अडचण राहणार नाही.